नमस्कार भावांनो, मी तुमचा सर्वांचा वर्गा आद्या भाऊ स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर पुन्हा वेळ झाला आज. लवकरात लवकर आपला मोबाईल हेल्मेट माउंट करून निघू कामावर जायला. आपण आता मोबाईल आपला हेल्मेट माउंट केलेला आहे. गाडीत आता चार्जिंग आहे 100%, त्यामुळे काय अडचण नाही आहे. चला आपण जाऊ आता कामावर. तर मस्तपैकी आपण आता आवरून आपली गाडी घेऊन चाललोय आता कामावर. काल आपण गाडी आणली आहे पण घराकडं. काल मंगळवार होता ना, काल डिस्चार्ज होता आपल्या राणीचा. तर गाडी मस्तपैकी आपण घराकडे आणलेली आहे. आता गाडी आता काम सगळं झालेलं आहे राणीचं आपल्या. एक आणि एक काम झालेलं आहे. जरा किरकोळ राहिले ते चालतं, पुढच्या सर्व्हिसिंगला करावं लागेल. पण आता चांगलं राणीचं 7,500 बिल देऊन आले आम्ही इन शोरूम. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर मला माफ करा, कारण काय माहित आहे काय, आपण 2 दिवस ब्लॉग आपला आला नाही, त्यामुळे आपल्याला प्लीज माफ करा मित्रांनो. इथून पुढे आपल्याला असं होणार नाही याची मी प्रॉपर दक्षता घेऊ. तर प्लीज आपल्याला जरा माफ करा. त्यामुळे कालचा आणि परवाचा ब्लॉग आपला आला नाही ना, त्यामुळे आपल्याला प्लीज माफ करा, नाहीतर मग अवघडच आहे. असं तर पुन्हा होणार नाही आमच्याकडून असं पूर्ण होणार नाही. आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ. काय पण होते तिकडं. आज कुणालाच फोन लावायचा नाही, डायरेक्ट आपण निघायचंच आहे. त्याच्या अगोदर एकदा प्रणव तोडकरांना फोन लावू, म्हणजे त्यांनी पण येणार आहेत असं म्हणलेले. तर बघू पहिला फोन लावून काय म्हणतात. तर मित्रांनो नमस्कार. तर आता प्रणव तोडकरांना आम्ही फोन केला होता. त्यांनी काय म्हणले, गणेश आडसो यांच्याकडनं, म्हणजे ऋषिकेश आडसो यांच्याकडनं तर आपलं हेल्मेट आणायचं आहे त्यांचं. म्हणजे ते ऋषिकेशच आहे, गणाचंच आहे आपल्या, पण त्यांना पाहिजेल आहे म्हणतात. त्यांना मग हेल्मेट द्यायला पाहिजे आपण. मग बघू आज गणेश आडसो आपली काय म्हणतात. कारण बहुतेक मला तर वाटतं असं देणार नाही त्यांनी हेल्मेट. कारण का, त्यांना दररोज संध्याकाळी थंडी खूप असते, त्यामुळे त्यांनी हेल्मेट घालूनच जातात. आम्हीच कधीतरी हेल्मेट विसरून जातोय, कधीतरी घेऊन जातोय. तर आपण लवकरात लवकर पोहोचायचं आपण कंपनीत. तसं पण निघाला आज 8:15 झाले, जरा वेळ झाला. 8 वाजता आपण निघतोच. कोणाचा फोन आला काय माहिती, त्याच्या ह्याला व्हिडिओच बंद पडला एकदम मधनच. कसं आहे सकाळ सकाळचं वातावरण असं पाहिजे हो. सकाळी सगळी उठायच्या अगोदर आम्ही गायब असतोय, आणि सगळी उठल्यानंतर झोपायला जाते तेव्हा आम्ही गावात असतोय. त्याला तर म्हणतात MIDC. MIDC ला वर 4 कप्पा डबा. तसं आम्ही 2च कप्प्यात घेऊन जातोय, चपाती भाजी. भात त्यांनी काही घेऊन जात नाही, भात आमटी बिमटी काय. आपण जरा डबं बदलू बस. आतापर्यंत ते म्हणत झाल्यात MIDC 4 कप्पा डबा. आता MIDC 2 कप्पा डबा. 2 कप्पा डबाच पाहिजे, कारण 4 कप्पा डबा म्हटल्यावर लई मोठं होतं ते. काय करायचं, काही जाणं आपल्याला बाहेर वाटते. तर उद्यापासून जरा हँडग्लोव्स पण घालायला चालू करूया आपण, कारण हाताला थंडी वाज झाली. सॉक्स पण घालायला चालू करू, कारण पायाला पण थंडी वाज झाली. काय नाही राखायला पाहिजे आपल्याला. यात्राची पण जोडणं होत आली आता. इथं यात्रा पण होणार आहे लवकरच, 6 तारखेला चालू होणार आहे. कसं शांत जायला लागते, आवाज नाही काय नाही. तर बजाज जण कसं होते म्हणजे काय, खाली गेट टाकायचं, प्रति ब्रेक पाय दुखाला त्याच्या आहे याची सवय झाली. त्यामुळं या गाडी सवय झाली ना आम्हाला, त्यामुळे असं विषय झाला, बाकी काही विषय नाही. पण आता आपण वाडीत पार केलेली आहे. वाडीत पार करून आता आपल्याला 10% चार्जिंग केलेलं आहे. अशा तऱ्हेने वाडीत पार करून झाले. आता हळूहळू आपण शिरोळकडे प्रस्थान करत आहोत. शिरोळ मधून आपण जरा मिरजकडे प्रस्थान करणार आहेत.
मिरज कडून आपण कुपवाडकडे प्रस्थान करणार आहे. कुपवाड मधून आपण जायचं आहे आपल्या आपल्या कंपनीत प्रस्थान करायचं आपल्याला, कारण का पैसे कमवायला जायचं हो. त्यामुळे जरा लवकरात लवकर जायलाच पाहिजे. आता मी कुणालाच फोन लावला नाही, आदित्य माळी लावलो नाही, परत गणाला लावलं नाही, फक्त प्रणव कडकरांना लावले. काय काम होतं म्हणून त्यांनी फोन लावायला सांगितले मला, त्यामुळे आम्ही त्यांना फोन लावलेला आहे. तर आम्ही जास्त आता कुणाला फोन लावणार नव्हतो आज. काल आदित्य माळीनं पण आम्ही सांगितलंय बाबा आता इथनं पुढे कोणाला फोन लावायला नाही, आपल्या आपण जायचं रस्त्यानं. म्हणजे कसं कुणालाच वेळ येणार नाही हो. तो माझ्यासाठी थांबला, मी तुझ्यासाठी थांबलो, मला वेळ झाला तुझ्यामुळे तुला वेळ झाला माझ्यामुळे, असं काय लढतील नको. त्यामुळे सरळ सरळ आपण सांगायचं बाबा तुम्ही या, आम्ही पण येतो, डायरेक्ट कंपनीत भेटू. काय संध्याकाळी आपण भेटतोयच की, तसं पण संध्याकाळी गणाला भेटतोय आणि कंपनीत जाता पण जरी भेटला तरी चालेल, काय अडचण नाही. आपण भेटू त्यांना. ठीक आहे, आधीच्या महिना आपण गल्लीत भेटतोच कायम, त्यामुळे कामावर जाणं इज इम्पॉर्टंट. कसं आहे, असं पाहिजे हो. मागा अडकवाय स्टाईल बघा कसा आहे, चुकून बिकून स्पीड ब्रेकर लागला बिगला दान्नवर आदळ बिदळ तर काय करता सांगा. बरोबर आहे ना, मी सांगितलेलं ते चुकून बिकून स्पीड ब्रेकर एकदम लागला, बाकने एकदम आदळ येते, काय होणार आहे. जरा जरी सेफ्टी चालव, कुठतरी कडे बांधून चला, अडकून चला, काय तर करा. हे सरळ एक उपाय सांगतो, ते शिटावर ठेवा त्याच्यावर काठीवर बसा, म्हणजे कसं बरं पडत. मिरजेच्या रस्त्यावर लागलेला आहे अशा तऱ्हेने आपण आता चाललेलं आहे मिरजकडे, कारण आपली कंपनीच आहे इकडे, म्हणून आपण जातो मिरजकडे. हळू जाऊया हळू जाऊया, वाट लावा नको. परवा आणल्या दुरुस्त करून द्यायला, परवा दुरुस्त करून आणल्या वाट लागायला नको, आणि परत दमादमानं निघू आपण. तसं पण आता निम्म्या रस्त्यावरून झाले आपण. इथले बॅरिकेड पण काढलेले आहेत मित्रांनो, कारण काय माहिती आहे, इलेक्शन होतं त्यामुळे काढले असतील असं मला पण वाटतं. आता इलेक्शन मध्ये संपलेलं आहे, इलेक्शन संपल्यामुळे नाही, बॅरिकेड पण काढलेले आहेत, पोलीस बिलीस सगळे गेलेले आहेत. श्री गुरुदेव दत्त दत्तांचं दर्शन झालेलं आहे. श्री गुरुदेव दत्त, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. पण माणसं आपल्याला बघत आहेत, यो माणूस कोण आहे, थोडं मोबाईल देऊन चाला. इथे बोलते डेविंग, कसं आहे माहिती आहे काय, पाक काळजावर मोठा दगड ठेवून करी, मग आम्ही इथं मोबाईल पुढे ठेवलेला असतो. चुकून माकून काही जरी झालं, पडला बिडला तर कसं वाटतं, असं वाटतंय बघा. कधी तर वाटतंय असं मनात, बाबा आता कचका लागला, आता पडेल असं वाटतंय. त्यामध्ये आता काळजावर मोठा दगड ठेवती, एवढा मोठा दगड ठेवती, एवढा मोठा. मग कुठेतरी आम्ही ते मोबाईल त्याला लावतोय, मग तुमच्याकडे आपला ब्लॉग पोचतोय. तर एवढ्या कष्टासाठी आणि एवढ्या याच्यासाठी तुम्ही आम्हाला लाईक पण करत नाही, काय नाही, कधी करणार लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आपला काय मराठी भाऊ, आद्या भाऊ, मराठी माणूस तुमचाच आद्या भाऊ, बाकी कोणाचा नाही. ते आपले ते दुसरे ते पण आपलेच. सुट्टी नाही हो, सगळ्यांना आपलं करून घ्यायचं आपण, सुट्टी काही नाही.
पुढचा किती पण मुंबलेले आहेत चला म्हणून आपण त्याला जवळ करायचं तेव्हा स्वतःहून यावं आहे नंतर मग ऑटोमॅटिक. आपण सगळ्यांनाच प्रेम देत असतो, कुणाला असं हे नाही शिवा बिवा काही नाही, सर्वांना आपण प्रेम देत असतो कारण का सर्वजण आपले भाऊ बंधू आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या बरोबर बोलत बोलत आपण आता आलेलो आहे मिरजच्या पुलापाशी. जरा कमी आपलं पूल लागतोयच पुढे, ते उड्डाण पूल हो, ते मिरजकडे जायला पूल नाही, उड्डाण पूल त्याच्यावर नाही गाडी जाते, तिथून आपण सरळ जायचं असते फक्त एवढं. आता आपली गणाभोवतीने एक एक दिवस थांबतात, आता पण कुणाला थांबणार नाही. आपण आपला रोड करणे सगळं करणे मग पुढे जाणे हे तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. हा ब्लॉग पडल्यावर त्यांना पण कळेल, त्यांना पण. तर आता मिरज मध्ये एंट्री करत आहोत. 2 गचके लागली की समजायचं मिरज मध्ये लागलो. बिरजा कसा आहे इंडियन रोड पास सिस्टीम असं हात करतात आणि बाजूला जेणेकरून आम्ही असं ब्रेक असं कच्चन ब्रेक मारायचं, कच्चन असं एकदमच ब्रेक मारायचं मला असं त्यांची इच्छा आहे. बट ठीक आहे म्हणलं आम्ही ब्रेक मारू. चुकून बिकून आमच्या गाडीचे ब्रेक फेल असले तर आम्ही काय करू, तुम्हाला घेऊन जाऊ संग जाता आपल्याला संकटच घेऊन जायला पाहिजे मग चला म्हणून. बरोबर आहे मित्रांनो. मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या कंपनीचा टर्न आलेला आहे. आपण आता आत वळणार आहे. जरा पुढे गेले की आपला कंपनीत असं टर्न असं टर्न आहे आपला एकदमच. तर पहिलाच आपण हात करू मग जाऊ, नाहीतर चुकून मागून मागचा बघायचं नाही, एकदमच वाघ यायचा धडकायला आपल्याला वाचन कळाल का. पहिला टर्न झालेला आहे, आता दुसरा टर्न आहे. हे बघा हा पण आता टर्न मारावं पण बाक्कन एकदमच. अशा तऱ्हेने आपण आपल्या कंपनीत पोहोचू. लगेच समोरच कंपनी तुम्हाला दिसेल टर्न मारल्यावर लगेच. बघा मास इंजिनिअरिंग वरून तुम्हाला पुढे बोर्ड दिसतच असेल. आम्ही आता आमच्या कंपनीत आलेलो आहे अशा तऱ्हेने आणि तशा तऱ्हेने पण. तर बघू आज आपण किती लवकर पोहोचलेलो आहे मास इंजिनियर्स. बरं सही करू मग जाऊ पुढं. हा नसते कुठं आहे आमचं नाव. स्टँड लावलं की पार्किंग आणि काय तुमचं असं इथंच 1 2 3 म्हणजे आपलं नॉर्मल स्पीड एवढं. 4 तास चार्जिंग केल्यावर बघा 130 किलोमीटर जाते की. 2 दिवस जाते कमले येते, 2 दिवस कमले येते बस की. आणि किती 30 रुपये मध्ये फुल होते. ही 1:45. इस तऱ्हेने आपण आता गाडी लावू आत. इथं मस्त वेगळी आता गाडी लावू पलीकडे, कारण इथं डायरेक्ट आज जाते गाडी आपली. त्यामुळे आता इथं दगड बिगड सगळं ठेवलेलं आहे. 50-55% चार्जिंग वरले आता. मग किती किलोमीटर झाले ते बघूया की. 224. नंतर बघूया किती किलोमीटर झाले. पहिला आपलं सॅग सगळं ठेवू.
प्रताप नाही आता ये. तर आपण चाललेलो आहे घराकडे. मस्तपैकी घराकडे निघू ओके मध्ये. पद्धतशीरपणे आपली सुट्टी झालेली आहे. आता आपण आज गाणाभाऊ तर काय आलेच नाहीत कामावर आज. कारण का त्यांचं काय तर घरातलं काम होतं म्हणून ते आले नाहीत. तिने आता उद्या पण येणार नाही तिने. त्यामुळे उद्या आणि आज आज तर काय आपण एकटं आलेलंच आहे आणि एकटं चाललेलंच आहे. उद्या पण आपण एकटंच यायचं आहे. उद्या पण आपण एकटंच जायचं आहे. मामा कसं चाललेलं बघा. टिरी टिरी पिरी पिरी करकिरी पळवत घुमवत घुमवत नळवत. रिक्षाचे मामा आलेले आहेत मधनच. काय वाटेल तसं पळवत राव. काय करायचं सांगा. तर नमस्कार मंडळी. आपण आता आलेलो आहे शिरोळ मध्ये. शिरोळ मधनं आपण आता बाहेर पडलो. तर नमस्कार मंडळी भाऊ बंधू. कसं आहे काय काय. मग आता आपण पडलेलो आहे शिरोळच्या बाहेर. शिरोळच्या बाहेर आता पडलोय. मग आता इथनं आपल्याला जायचं आहे कुठं माहिती आहे काय. इथनं पहिला आता कुरुंदवाडला जायचं आहे. कुरुंदवाडला श्री 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 प्रणव तोडकरांना आपण भेटायचं आहे. भेटून झाल्यानंतर ना मग आपण तिथनं लगेच निघायचं आपल्या आपल्या घराकडे. कारण का माहिती आहे काय आपल्याला खूप काम आहेत. तसा आता 7 वाजलेले आहेत. तर आता प्रणव तोडकरांना आपण फोन लावून झालेला आहे. तिने आता येतो म्हटल्यात खाली. कारण का माहिती आहे काय त्यांना आता फोन लावलं तर तिने 5-10 मिनिटांना खाली येणार. तिने त्यांचं तसं आहे. का कोणास ठाऊक लवकर त्यांनी खाली येतच नाहीत. आवरत लाली पावडर बिवडर लावत बसतात तिने प्रणव तोडकर खाली. त्यांना आपण मेन्शन करूच श्री 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 प्रणव तोडकर आणि त्यांना दाखवूच कोण आहे ते महामानव. तुम्हाला माहितच असेल कोण आहे तो. पण आता आपल्याला जुन्या गल्लीत आलेलो आहोत. जुन्या गल्लीतनं घरापाशी जायचं आपल्याला. घरापाशी आलोय आपण मस्तपैकी. प्रणव तोडकरांची वाट बघू. प्रणव तोडकर काय दिसत नाहीत आपल्याला. आलं का. तर बघा ही माणसं असं माणसं लपून बसतात इथं. काय करायचं सांगा. गरीबाला असं भीती घालतात एकदम पाकनं. थांबा कुठं जाऊ नका. चार्जिंग लेन यात गरीबाची गाडी आहे. सरांना आपल्या पॉवर बँक पाहिलाय. अभ्यास करणार ना. ट्रिपला जाणार कुठं उद्या. कुठे जाणार सर. हुपरीला. हुपरी जाणार होता काय झालं. आम्ही कुठे कॅन्सल केले. पिन आहे ना तुला. हे पण चार्ज होते. हे पण चार्ज होते. होय. हे आणि आयफोन साठी येते. चार्जिंग वाली. आता आपण इथनं आतच कडी घालू.